माझ्या मार्गावरचं दर्शन आणि म्हणून दोन शब्द तुमच्या चरणी म्हणायचे आहेत. आणि या पहिल्या शब्दामध्ये माझ्या वारीची सुरुवात काय होणार आहे हे आपल्याला निश्चितपणे कळेल. म्हणायचं आहे काय लक्षात आटपतो शाळेला शब्दाचा इको कमी कर बघते. शाळेला शब्दाचा लोक माझी गाणी कॉपी करतायत, माझी स्टाईल कॉपी करतायत, माझे शेर कॉपी करतायत, माझे विषय कॉपी करतायत, सगळं कॉपी करतायत. टोपीचा कलर पण माझ्या कॉपी करायला लागले म्हणून आज पांढरी घातली. हा विषय म्हणून म्हणतो आटपतो
हृदयी स्थान, द्या हो हृदयी स्थान, द्या हो हृदयी स्थान, द्या हो हृदयी स्थान. परंपरा आहे त्याप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र शाहीर तुषार भाऊ बंदेरे यांना मानाचा मुजरा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते या ठिकाणी सर्वांनी आमचे सुरेशदादा भोसले आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी ही सेवेची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि या संधीचं सोनं करण्याचा मित्रांनो आज माझा प्रयत्न या संधीचं सोनं करताना तुमची साथ बहुमोलाची आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती आजच्या कार्यक्रमाला उपस्थित देतो. सर्वांनी अनेक नामवंत शाहीर तोपर्यंत शाहिरांना विनंती करतो तुमचा लेखी विषय घेऊन या माझा तुम्हाला देणार तो आपण तुम्ही घेऊन जायचंय म्हणायचं काय बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आवर्जून नामोल्लेख करतोय. ॲडव्होकेट किरण मुंबईकर मित्रांनो पनवेलवरून दादा येतात मुंबईला दोघे जण नवरा बायको आणखी त्यांची मित्रमंडळ असतील निश्चितपणे काल आउट ऑफ इंडिया होते आणि आज मुंबईत उतरले आणि पहिल्यांदा आहे तिसरा कार्यक्रम आहे त्यांचा आणि माझा जवळजवळ तिसऱ्या कार्यक्रमाला माझ्या उपस्थित आहेत. काय देतोय हो लोकांना लोक वेडी झालीत ना पागल झालीत लोक. बक्षिसं बघा किती आहेत ठिकाणी बक्षिसं बघा किती आहेत ठिकाणी सुधाकर भोवट आलेले आहेत तुरेवाले शाहीर माझे एक वेळचे फार मोठे प्रतिस्पर्धी अनिल कराटे बुवा आहे सचिन धुबक आहेत जितेश गुरव आले सागर नावले आलेले आहेत संदेश पाटील परवा कार्यक्रम झालाय आपला ऋषी बुवा आहे पांडुरंग सुतार या ढोलकी क्षेत्रातला एक नामवंत असं एक नाव आहे अमोल दैत्य शाहीर माझे प्रतिस्पर्धी आणि दोन गाडी माझ्या आलेले आहेत निलेश झेपले दादा आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांचे कुटुंबीय त्यांचे परिवार रविदादा पवार आले सत्यवानदादा निकम मनीष निकम उर्फ गोऱ्यादा म्हणे चांगला ओळखतो सिद्धेश निकम आहे मनोज निकम आहे प्रमोद दादा चौगुले आलेले आहेत संदेश तटकरे माझे मित्र श्रीकांत दादा मोरे चलचल माधवाचा फाउंडर मी आणतोय नंतर गवळेच्या नंतर आणतोय मंगेश साळुंकी असतील त्यांनाही मानाचा मुजरा बळीराम दादा कदम या रंगमंचाचे एक वेळचे शिलेदार होते इथले
आमचे सहकारी आणि त्यांनी बक्षीस पण दिलेले. बक्षिसाची आवश्यकता नाही दादा, तरी पण तुमचं नाव घेतलंय मी. रणजित दादा उंदेकर खास करून चंद्रबागेतील बैसले श्रीहरी त्यांची फरमाईश आहे. रवींद्र साहेब मटकर आवर्जून या कार्यक्रमाला माझ्या विनंतीला मान देऊन विनायक दादा सावंत आले, प्रदीप दादा गुरव, अविनाश दादा रांबाडे ही त्रिकूट आहे. आणि आणखीन एक चौथा खांदेकरी त्यांच्यासोबत जोडलेला आहे, शैलेश तळेकर. या चौघांनाही मानाचा मुजरा. एकनाथ शिंदे माझे काका आलेले आहेत, संदीप दादा शेडगे आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व शिलेदार, त्यांचे मित्रमंडळी, त्यांनाही मानाचा मुजरा. दिनेश दादा कुलकर्णकर, संदीप दादा सावंत, दिनेश दादांच्या माध्यमातून, या दोघांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं बहारदार पारितोषिक. आणि माझे मित्र महेंद्र पांचाळ यांच्या माध्यमातून 500 रुपये ऑनलाईन. आणि बरीचशी आहेत बक्षिसं. तसा कार्यक्रम पुढे जाईल. कारण का मित्रांनो, गेल्या 15-20 दिवसामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. काही सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. प्रत्येक माणसाला सांगून बुवा काय झालं आता प्रत्येक माणसाला सांगून माझी एनर्जी वेस्ट व्हायला लागली. एक रंगमंच आज मिळाला आहे मला. या रंगमंचावरून सर्वांची उत्तरं आज देऊया. उत्तवन काय म्हणायचे आहे लक्ष असू द्या. माझी बरीचशी जीवाभावाची मंडळी आहेत, संगीतकार आहेत, वाद्यकार आहेत, साऊंड मास्टर राजूला एका शब्दावर खरोबर त्यासाठी मानतो. आणि असंच हा आमच्याकडे मलाही मानतो. सुंदर साऊंड आहे. आणि काल दादाला फोन केला, एका शब्दावर दादाने पैसे नाही विचारले, काही नाही, प्रेम लोकांचं. माझे सगळे वाद्यकार, शोभाम असेल, अपूर्व असेल, दोदो असेल, इकडं प्रणित मोहिते, इकडं विशाल भंडरकर असेल, रुपेश शेलार असतील, शेलार मामा मी आवडून त्याला म्हणतो. आणि माझे सगळे मंडळी माझी ज्यांच्या जीवावर आज मी म्हणजे आज काही माझ्याकडे बघून जे माझ्यासोबत आहे त्यांच्यासाठी काय म्हणायचं आहे लक्ष असावं. प्रश्न घेऊन गेले, प्रश्न घेऊन गेले. विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. पाहिजे सर्वस्व तयाला हेवाहीच पाहिजे. जर सार्थक जीवनाचे या चालेच पाहिजे तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे. बरंच होतं मला ऐकवायचं, वेळ नाही तेवढा. थिएटरची भारी आहे. जन्मभूमी माय माझी रत्नाची खाण आहे, प्रभू परशुरामाने पावन केले असे हे पवित्र स्थान आहे. तिने भरभरून आम्हा तिने हे वरदान आहे, पण या मातीत जन्मास आलो हो याचाच मला सार्थक अभिमान आहे. म्हणायचं का जे चाललंय महिनाभर
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत आहे आणि त्या उद्विग्नतेतून 4 ओळी सकाळी 3 वाजता सुचल्या, त्या लिहिण्याचा प्रयत्न केलाय स्तवनातून. म्हणायचं काय तुमच्या हृदयापर्यंत, तुमच्या क्षणापर्यंत पोहोचणं. आज दिल से गायगा, आज दिल से गायगा. जो मनात आहे ना सगळं ते आज तुमच्या समोर मांडणार आहे. म्हणायचं काय लक्षात असू द्या. चालेल 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 चालेल. लोककलेचा मी घेतला शब्द ऐका. गुरुवरांना माझ्या ऐकवलं, माझ्या कविवरांना ऐकवलं. मला वाटतं सचिन गाव नको स्तवनी. मला बोलले ते हे लोकांनी सांग काय म्हणजे सचिन बॉल येत नाही. रात्री 3 वाजता बायको म्हणते काय करताय, आले आज कार्यक्रम बघायला. मला काय करताय तुम्ही, तिला सांगतात तिला म्हणून तिला बोलवले आज कार्यक्रमाला. काय लिहितोय ते, अरे हा लोककलेचा मी घेतला वसा. दादा गाडी आमचे बंधू दोन्ही मुलांना कल्पित होता. तुम्हालाही मला समजला हवा का दिल से गायगा जो भी होएगा. आज सगळं मनापासून होणार. ही भारी नव्हत्या उद्या सकाळी म्हणून कोणी युट्यूबला बोलवलं नाही. आवर्जून सांगतोय या लोककलेचा मी घेतला वसा. अहो राबलो इथे मेरा रंगीसा. एक 2-3 वर्षे नवीन कलाकार नव्हे, 25 वर्षाची तपश्चर्या आहे. लोककलेचा मी घेतला वसा. अहो राबलो इथे मेरा रंगीसा. पण आले आपलेच आडवेला, परिस्थितीने मांडले मला. हे मी घेणार नव्हतो, हे मला नैतिकतेचे वेगळा शब्द आणलाय. किती वाईट परिस्थिती येऊ द्या, पण जोपर्यंत तुम्ही एखाद्या संस्थेतून मला काढू शकता, पण रसिकांच्या हृदयातून सचिन बुवाला तुम्ही काढू शकता. आणि या लोककलेचा राबलो इथे निरात्रं दिवसा. पण ठेवा आठवणीत सदैव मला, तुम्ही ठेवा आठवणीत सदैव मला. पण तुम्ही सांभाळाही जाखरी कला. मी असेल नसेल उद्या, मी असेल नसेल क्षणभंगूर हे जीवन आहे, पाण्यावरचा बुडबुडा आहे. मी असेल नसेल पण आजची 25 पोरं घडवली, त्या पोरांना सांगतोय मी. आणि माझ्या रसिक माय बापांच्या कवी म्हणायचं
तुम्ही सांभाळा ही जागरी कला वाजवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जागरी कला वाजवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जागरी कला वाजवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जागरी कला आज पैशाचा महापूर आहे घेतो ना ऐका पाहिजे समान ऐका अडथळे वाटे मधी संकटी आले अडथळे वाटे मधी संकटी आले तुमच्या आशीर्वादाने नाव मोठे झाले तुमच्या आशीर्वादाने नाव मोठे झाले अडथळे वाटे संकटी आले तुमच्या आशीर्वादाने नाव मोठे झाले तुमच्या आशीर्वादाने नाव मोठे झाले तुम्ही दान द्या अवसर तो पसा काळजावरी उमटूया ठसा तुम्ही दान द्या अवसर तो पसा काळजावरी उमटूया ठसा समजाय का केंद्रबिंदू मी या परिभाषणाला मध्यबिंदू मी या परिभाषणाला तुम्ही सांभाळा ही जागरी कला बाळगे मला तुम्ही सांभाळा ही जागरी कला देवा वाजवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जागरी कला वाजवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जागरी कला ऐका तुमच्या कौतुकाचा एक तुमच्या कौतुकाचा वाटतो हा हेवा श्वासात श्वास आहे तोवर करीत सेवा श्वासात श्वास आहे तोवर करीत सेवा तुमच्या कौतुकाचा वाटतो मज हेवा श्वासात श्वास आहे तोवर करीत सेवा श्वासात श्वास आहे तोवर करीत सेवा श्वासात श्वास आहे तोवर करीत सेवा रक्ताने जरी या गोठल्या नसा रक्ताने जरी या गोठल्या नसा सत्य सांगता हा फुटू द्या नसा रक्ताने जरी या गोठल्या नसा सत्य सांगता हा फुटू द्या नसा जरी घसा फुटला तरी कबीराज लिहिन कवनातला
लिहित राहील जरी कंठ गेला ना कविराज लिहिल कवनातला तुम्ही सांभाळा ही जाकडी कला पण आठवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जाकडी कला आठवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जाकडी कला आठवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जाकडी कला तुम्ही सांभाळा ही जाकडी कला देवा आठवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जाकडी कला आठवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जाकडी कला आठवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जाकडी कला देवा आठवणीत सदैव मला तुम्ही सांभाळा ही जाकडी कला तुम्ही सांभाळा ही जाकडी कला श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा आई विठाई विकास मंडळ मंदूर झरेवाडीचा छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बली गणपती बाप्पा विनायक मांडवकर घरांच्या माध्यमातून मला 500 आले आणि झांजवादा वा लोकांना सांगतो वापेक्षा आहे ना बटली गरम नाही मी जर थांबवलाय तर समोरच्या बॉस तो झांजच घाली डोक्यात आहे समोरच्या बॉस मी थांबवतो म्हणून मारणार निलेराव शेपले घरांच्या माध्यमातून आज वेळ आलाय राणी कैलासाची सांगे शिवाला आज वेळ आलाय
त्यांच्या चॅनलला अमोल वा आपल्या सगळ्यांची एक दोस्ती आहे. दादा नाही माहिती आहे मी पैसे नाही घेतले. दादानी त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलंय. 1001 रुपयांचं पारितोषिक. सन्मान्य दिनेश दादा कुलकर्णी 1001. ॲडव्होकेट किरण मुंबईकर ॲडव्होकेट आहे. काय हो गरज आहे त्याला सांगा मला. काय देतोय मी त्यांना असं वेगळं म्हणजे काय देतोय. ही लोक येडी आहेत म्हणजे जशी काय मला 1000 2,000 500 200 याच्या खिशात पैसे राहीत नाही का हो. काहीतरी मी देतोय समाजाला. तुम्ही मला मंडळातून काढू शकता येतोय मी त्या विषयावर पण लोकांच्या हृदयातून मला तुम्ही कधीच नाही काढू शकत. माझी मंडळी आहे प्रेक्षक आहे माझा प्रेक्षक वर्ग आहे एवढा निश्चित आहे. आमचे विनोद दादा सोडकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचा भारदार पारितोषिक. विनोद दादा तुम्हालाही मानाचा मुजरा. ॲडव्होकेट किरण मुंबईकर तुम्हालाही मानाचा मुजरा. निलेश दादा शेटले तुम्हालाही मानाचा मुजरा 1001. किरण दादा 1001. मनोहर मोरे असंही गाव 100 रुपयांचं पारितोषिक. आणि त्यांच्या 15 गावच्या जेव्हा मॅच होत्या आधी आमचे रणजित दादा कुठेकरिता आलेले आहेत आणि त्या 15 गावच्या मॅच क्रिकेटच्या मॅच होत्या. मला सोलकर माऊलीने आम्ही गेलो होते. आठवण आहे माऊली आपण आपले पाय जमली वाईट एवढं नशीब. आणि रोहित दादा उतेकर माझे मित्र आहे. दादा पैशाची आवश्यकता नव्हती ते पण घेतो आवश्यकता नव्हती तरी पण दादांनी 100 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि चांगले समालोचक आहेत मला त्यांनी घेतोय ते मी शॉर्टकट घेणार आहे. आणि माझा मित्र तुरेवाला आहे हो. तुरेवाल्यांचं काय प्रेम आहे माहिती आहे का मित्रांनो. या सगळ्या भानगडीमध्ये शक्तीवाला कोण माझ्या पाठीत नाही उभं राहिलं. तुरेवाला माझ्या पाठी उभं राहिला. तो आज माझ्या जोडीला आहे त्यांना मानाचा. आणि म्हणून मित्रांनो मी बोलणार आहे त्याच्यावर. माझा तसाच एक तुरेवाला मित्र आहे. तुरेवाला तसाच एक माझा मित्र आहे नारायण सावंत गाव रसाळगड यांच्या माध्यमातून. बघा एक तुरेवाला मित्र बचपन की दोस्ती वो तो बोला नाही ते सोडायचा प्रश्नच येत नाही. भले शक्तीवाले मोठा झाल्यावर नंतर मी तो तुरेवाला झाला असेल पण ती एक लहानपणीची मैत्री आहे दोस्ती आहे. आणि त्याच्या माध्यमातून बक्षीस सगळं पुढे जातोय. गण घेऊया आणि करूया काय सुरुवात. चला लगेच वेळेचं बंधन आहे. बाकी काय नको तुला काय वाटतं जेव्हा काय नाही असं मजला मोळीची त्या धानाची कधी मूर्ती पाहिल मी माझ्या लाडक्या गानाची. डोळे लावून वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाची. आणि तुला भेटायला बघतोय केव्हापासून बघतोय वाट. अरे गणा तुझ्या मनाची. काहीतरी चुकला चला असं काहीतरी ते तेवढं घेऊन एवढं कट करून टाक. ऐका बघ खाली घेतोस काय बघ वरचा आहे वरती जाणार आहे. खाली 4ला या बघू पाहिजे असतात. तुझा तो मी श्री गणा मंगलमय कन्या कोकणा. प्रभू दादा तत्वाने गेलेला गण आहे. मला माहिती खालीच यायला पाहिजे की त्यांना बोलतोय काय करतात त्यांना माहिती आहे बुवा खाली वनच गाणं आणि पेशल आहे ना कार्यक्रम त्यांचा त्याच्यामुळे चाललेला आहे. माझा गण आलाय प्रवीण दादानी कटवाने माझी भावकीच आहे त्यांनीच लिहिला आहे. थोडंच खाली गेलो लावूया चला. तुझं मंगलमय कन्या कोकणा आस लागली तुझीच रे मना. तू येणा गणगौरीच्या सणा आस लागली तुझीच रे मना. तू येणा गणगौरीच्या सणा.
लागली तुझी रे मना युट्यूबला गाणं आहे, वेळेचं बंधन आहे. मग अशी मामा 2 वेळा येऊन गेले आहे का नाही, म्हणून म्हणतोय थोडस युट्यूबला पूर्ण गाणं आहे. तुझ्या स्वागतावर सजला निसर्ग सारा, चौ दिशा लागली चाहून बरसती मेघला. चांगला गट आहे, ऐका तुम्ही निवांत मध्ये ऐका, कारण 18 तारीख आहे. पूर्ण लक्ष असावं काय म्हणायचं मित्रांनो. त्याच्या अगोदर वरण शीट लावलं 2 मिनिटं गवळण शादी या 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 असं बोललं की लगेच पैसे येतात. हा बोला. हा लिहिलेलं श्री मनोज प्रकाश जांभळे, सागर भोड, संजय मोसमकर. गवळण झकास झाली पाहिजे म्हणतात 500 रुपयाचा हार लागतो. कशी ऐका मित्रांनो, जन्मापासून या वेळेपर्यंत संघर्ष वाटायला आलेला आहे आणि तो आजही तो करतोय. भक्तांनी माझं निलंबन केलेलं आहे. मंडळातली काही लोक खूप सामंजस्य आहे, चांगले आहे, ज्ञानी आहे, वाचक आहे, पण पोती 2-4 गाणं नाचता असतातच. जबाबदारीने बोलतोय आणि म्हणून मी असं म्हणणार नाही त्यांनी काही चूक केले किंवा माझी चूक नाही असं मी म्हणणार नाही. पण एकाएकी निर्णय नको घ्यायला पाहिजे होता. आज एक मातब्बर कलाकार, मी असं म्हणत नाही मी लय मोठा आहे, पण लय लोकांच्या जीवाला ती चुटूक काय म्हणतात ती चुणूक लागलेली आहे, चटक लागलेली आहे की असं नको व्हायला पाहिजे होतं. तरी सुद्धा त्या निर्णयाचा मी आदर निश्चितपणे करतो. परंतु या संस्थेमध्ये किंवा या संस्थेला मित्रांनो बाकी सगळे लोक चांगले आहेत. धारशीदादा आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, आमचे सुरेशदादा ऐनारकर आहेत, भारती गुरुजी आहेत. हा त्रास मला एकट्याला नाही झाला, एकट्याला नाही. स्वर्गीय मानकर बुवा यांना पहिलं मंडळाने बाहेर काढलं. घाणेकर बुवा दिवंगत कैलासवासी मंडळाने बाहेर काढलं होतं. भारती गुरुजी आता मंडळात आहे पण त्यांनाही बाहेर काढलं होतं. तुषार बंदेरे बुवा यांना सुद्धा बाहेर काढलं होतं. आपले काय वसंत भोईर बुवा त्यांनाही बाहेर काढलं होतं. माकाळ बुवा त्यांनाही बाहेर काढलं. ही सगळ्या लोकांनी आज नाव कमवला मित्रांनो, सगळ्या लोकांनी. ज्यांनी बाहेर काढलं ना त्यांचा आज एक सुद्धा शिष्य इथं नाही आहे. हा या रंगमंचावर मातब्बर नाही. हे ज्यांनी बाहेर काढलं ना त्या सगळ्या लोकांनी नाव कमवलं. सगळ्या लोकांनी हे जबाबदारी नाही हे उद्या सकाळी. आणि ज्यांनी काढायचं काम केलं, राजकारण करायचं काम केलं त्यांचं काहीच नाही, नामो निशान नाही काय. मग माझ्या नशिबात आता देवान काय वाढून ठेवलाय पुढचा पुढं बघू. म्हणून म्हणतोय एक विषय संपवला. फक्त एकच सांगतो, या संस्थेला फक्त एक काळा डाग लागलाय. तो डाग धुतल्याशिवाय उन्नती नाही, सगळे अधोगतीच आहे. एवढंच सांगतो. जबाबदारीने बोलतोय, हे जबाबदारीने बोलतोय, मी पटवून देईन. आणि म्हणून गवळण ऐका, हॅशटॅग मिस्टर पंधरे बुवा ऐका. गवळण परवा चांगली लोक आहेत सगळे. भोईनकर बुवा सुद्धा माझे 2-3 वेळा कार्यक्रम आले. त्यांनी परवा गवळण गायली. मी ऐकतो, हे लोक माझे स्टेटस बघतात, मी यांची गाणी बघतो कशी आहे आणि मग मी काय गवळण लिहिले ते ऐका. म्हणायचं आहे का आता खाली मग एक ला काग अचानक हे कसा येऊ येडू तुझा डोळा येडा आणि आवर्जून अजून एक
एक विषय नोट करून या आता कलगीतुऱ्याच्या इतिहासामध्ये कलगीतुऱ्याच्या आत्ताच्या या प्रवाहामध्ये शक्तीवाले आणि तुरेवाले दोन घराणेच पॉवरफुल आहेत. एक घराणं माझ्या तुरेवाल्यांचं म्हणजे माझे बाबूरंगेले वासू आणि घराणे त्यांचे प्रचंड शिष्य आहेत आणि शक्तीवाल्यांचं घराणं आता मी बाकी घराण्यांचा अपमान करायचा नाही मला, पण माझं साधारण घराणं आज ज्याचे माझे अनेक शिष्य आहेत नाही तर जास्त कोणाचे असेल त्यांनी सांगावं. ही दोन घराणे आज या कलगीतुऱ्याच्या इतिहासामध्ये आत्ता प्रवाहात तुरेवाल्यांचं घराणं एक वासू आणि माझे बाबूरंगेले घराणं आणि शक्तीवाल्यांचं घराणं जे आता फॉर्मला आहे सध्या, ज्यांचे शाहीर जास्त कार्यक्रम करतात मुंबईपासून गावापासून, माझं ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सदानंद घराणं. ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही. मी कोणाचा अपमान नाही करणार आहे, त्यांनी प्रयत्न करावे आमच्याही वरती उड्या टाकून जा, आमचं काही म्हणणं नाही. पण ही दोनच घराणे आहेत, शक्तीवालं सदानंद घराणं माझं आणि बाबूरंगेले घराणं. ही दोन घराणे आता पॉवरफुल आहे. बाकीच्या घराण्यांना मी काय नाव ठेवत नाही, त्यांनी आमच्यापेक्षा मोठं व्हावं म्हणायचंय काय. शाहीर ज्ञानदीप वैद्यकर परवा म्हणतात, काय डोळे लाल झाले रडून रडून सांगना, बोलले सांगना. ते राधेला विचार काय की राधे की तुझ्या तू का रडतेस. राधा म्हणते काय व माझी गवळण कशी दिली ते ऐका. माझं बारीक किती लक्ष आहे शक्ती तुऱ्यावर ते ऐका. माझी त्यांची बारी नाही तरी पण माझं बारीक लक्ष कसं आहे. विद्यार्जनासाठी विशिष्ट वयाच्या नंतर किती राजाचा जरी मुलगा असला तरी त्यानं मग आश्रमात जायचं, हा नियम तेव्हा होता. कृष्णाच्या काळातला सांगतो. आणि मग ऋषी सांदीपनींच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण निघालेले आहेत विद्यार्जनासाठी. 12 वर्षांचा अभ्यासक्रम कृष्णानं 6 महिन्यात पुरा केला. तो भाग वेगळा आहे. 12 वर्षाचा अभ्यासक्रम कृष्णानं 6 महिन्यात पुरा केला. आणि सगळं गोकुळ रडायला लागलं. सगळं गोकुळ, राधा नाही ती रडत आहे, यशोदा रडते, नंद राजा रडतोय, मावशी रडते, सगळ्या गवळे रडतात, अख्खं गोकुळ रडते. अख्खं गोकुळ रडते. कशी गवळण दिली ते ऐका. इसको सचिन बुवा कहते. आणि हे जोपर्यंत मी देतोय तोपर्यंत लोकांच्या हृदयात मी राहणार. माझं नाव तुम्ही पुसायचा किती प्रयत्न करा. ऐका काय म्हणते गवळण. नितीनदादा पवार, रवींद्रदा पवार, बारी आपण करायची. तुरवाला आपण उचलून टेन्शन घ्यायचा नाही, काळजी नाही. सचिन बुवा थोरल्या वटीवर करणार. सगळा कार्यक्रम थोरल्या वटीवर होणार आहे. येतोय काय ऐका. एकच येतो हा बघा. लाल बुंद झाले डोळे रडून रडून, सुखी काय झाली सांग नंद राजा रडतोय, यशोदा माय रडते. राधेने बाजूला घेतला कृष्णाला, कृष्णा जाऊ नको रे सांदीपनींच्या आश्रमामध्ये. का रडतोय गोकुळ ऐका. लाल झाले डोळे, लाल बुंद डोळे झाले रडून रडून, सुखी काय झाली सांग नको जाऊ असाला घनशा जरा था नको जाऊ. काय झाली
साखर विरघळते ना पाण्यात. अहो मी विरघळले, मी विरघळले, मी विरघळले हरिनामात. ध्यान लागे न मुळीच कामात. अंग भिजलंय सार घामात. नको जाऊस तू आश्रमात. अरे खडा कोण मारी लपून झाडाच्या आडून. सुखी काय झाली सांग माझ्याकडून. घनश्याम घनश्याम जरा थांब, नको जाऊ. सुरेश पाटवकर मग गाणं घेतलंय, अजून 1000 घेणार आहे. आले अजून 1000 घेणार. गाणं दिल्या थांब जरा दुसऱ्या वारे. 15 गाव गोड आवाज रोहित उदेकर हे देखील या शक्तिपुरा कलेतील लाजवाब आवाजाचे गायनाचे धणी असणारे शहरांचे फॅन आहे. बक्षीस 251 रुपये सचिन कदमांचे चाहते. ऐका 18 तारीखचा सांगायचा. 18 तारीखचा अगोदर कोरोना शीट डाऊन गवळण घेतो नंतर चांगलं लिहितो. दुःख होतंय मनाला हे फार, वाही डोळ्यातून अश्रूला. नको सोडून तू जाऊ दूर, बघणार रडतही गोकुळ सारा. काय दिलंय बरं ऐका, जेव्हा रेकॉर्ड करेन ना त्या दिवशी ऐका. साडी चोळीला पहिलं कोण कलमावर चढून. चुकी काय झाली सांगा तुमच्याकडून. घनश्याम जरा थांब, नको जाऊ. ऐका ऐका कालचा महत्वाचा शेणा आहे. नाही महत्वाचा पिनड्रॉप सायलेंट नको, काय वाचू नका. माकाळबोनची व्हिडिओ परवापासून कालपासून लय व्हायरल होती. ऐका ना, परत रेकॉर्ड करून घ्या. ऐका मित्रांनो, आवर्जून मी त्यांचा अपमान करायसाठी बोलत नाही. बऱ्याच लोकांची बघा, अनेक लोकांचे 14 वर्षाचा वनवास आणि 14 वर्षानंतर ही जोडी जर एकत्र आली. आता त्यांना माहिती आहे की सचिन मोहना मंडळ आणि मग माझं मंडळ खेड तालुका आहे. मला काय म्हणजे काय मी काय कुठं पडलेला बाहेर नाही पडलेला, मंडळ आहे माझ्याकडे. आणि महाकाळभाऊने स्वतः माझा काल्पन केलं, त्यांनी बोलले की बुवा तुमचं स्वागत आहे सगळ्या गोष्टी. आणि तालुक्यातला कलाकार तालुक्यात आला त्याचा अभिमान आहे. पण लोकांमध्ये क्रेज आहे की ही जोडी परत लागावी. आणि त्याच्यावर मग बुवा आम्ही काही गोष्टी त्या माझ्या मुलांनी सुद्धा टाकल्या. आणि त्याच्यावर मग बुवानी थोडंसं काल लयच म्हणजे लय नाही म्हणजे ठीक आहे, पण ते झालं ते झालं. आता ते लोकांना काहीतरी वेगळा मेसेज गेला आहे. माझं म्हणणं एवढंच आहे मित्रांनो, बघा लांबोरे बुवांना पण सांगतो, नाव घेऊन सांगतो. गेल्या वर्षी माझ्याशी त्यांनी कार्यक्रम केले नाही. मला काय फरक टिंब नाही. आणि 14 वर्षानंतर 14 वर्ष आपण कार्यक्रम नाही केले, 14 वर्ष आपण कार्यक्रम नाही केले, मला फरक टिंब नाही. पण आज लोकांचे क्रेज आहे, एक जनभावना आहे, त्यामुळे त्या पोरांनी टाकलं. त्यातलं वाईट कमेंट होतं, तुमच्याबद्दल असू द्या माझ्याबद्दल असू द्या, त्यांनी पोरांनी खोडून टाकलं. पण कालच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे कालच्या त्यांनी जे केल्याच्या नंतर सुजित चिवड्या माझाच पोरा, त्याला चड्डीव बघितलाय मी, नागडा होता तो. 15 वर्ष काम केलंय तुमच्या गावात शिवात मी. ता विचारतो अक्षय डपले, कोणतरी बोलला ना अक्षय डपले, इकडे अक्षय इकडे नाही मुद्दाम इकडे सांगतो. हा अक्षय डपले, तुम्ही चेहरा बघून ठेवा आणि त्याच्या केसाला तुम्ही हात लावून दाखवा. आम्ही काय दांडी करावं सगळं इकडं. हा मी सांगायची कुठे आहे फक्त, आमच्याकडे पोरा नाही. माझ्या पोरांना मी सांगेन, अरे पोरा आमच्याकडे नाही, पण हे आता ह्या वयात हाडा तुटलीत आता झुलतील काय. मग साबणा जर करायचा आहे ते म्हणताना काहीतरी ते शब्द बोललं रे, भिडायचं तर रंगमंचा भिडा ना. या पोरांच्या भिडवण्यात काय अर्थ आहे. येणार तुमची पोरा येणार, आमची पोरा मारामाऱ्या करा. तुम्हाला जर भिडायचं आहे तर तुम्ही रंगमंचावर माझ्याशी भिडा, कधीही भिडा. तत्वाचा वाद करू. आपलं वैयक्तिक काय भांडण नाही. तुम्हाला मी काय शिवण्याचार दिला, तुम्ही मला नाही दिलेला. वाद बरोबर आहे, नसल करायचं. आपला जरा आम्ही आमचा आव, तुम्ही तुमचं राहा, आमचं काय म्हणणार नाही. पण एक जनभावना आहे. बघा मित्रांनो, आज
गीतेवर हात ठेवून जज खोटा बोलतो, वकील खोटा बोलतो, आरोपी खोटा बोलतो, साक्षीदार पण खोटा बोलतो. अरे एवढं काय करता? संविधानावर हात ठेवून आमदार खासदार काय करतात आज? तर एवढी शपथ तुम्हाला कोण काय फसाव देणार आहे? तुम्हाला कोण काय फसाव देणार आहे? चांगल्यासाठी जर मोठी तुम्ही म्हणता एक वचन आहे बघा मित्रांनो, असू दे, ते मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही. कुणाची कुणी म्हणजे बरोबरी नका करू. राम कृष्ण, अरे कृष्णाने 12 गाव अग्नी ज्यानं गिळला, 12 गाव अग्नी. तुम्ही एक माचीची काडी विजून दाखवा जीव, चला मानतो तुम्हाला. अरे त्याला तुम्ही व्यभिचारी ठरवता, त्याच्यासोबत बरोबरी करता. रामाशी कृष्णाची कशाला बरोबर आहे? नाही म्हणून म्हणतोय प्लीज, म्हणून मला बोलायचं होतं. त्यांचा निर्णय त्यांनी कळवला. बघा आपल्याला हाय फरक पडेल, पण निश्चितपणे जर तुम्ही तत्वाला जर तुमच्या आहात तर मी तत्वनिष्ठ तेवढाच आहे, आणि हा फरक तुम्हाला निश्चितपणे दिसेल. काही दिवसात मी जास्त बोलत नाही, आणि म्हणून प्रश्नपद बुवाना शाहिरांना प्रश्नपद दिलाय. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. प्रश्नपद बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय, एवढं विचारलंय. आणि हा प्रश्न मित्रांनो, आणि खरी गोष्ट आहे, जेव्हा एखादा प्रश्न शक्तीवाला विचारतो प्रश्नपद काढून, तेव्हा ना तुरेवाले सगळे एकत्र होतात. पण आमच्या शक्तीवाल्यात नाही हो, नाही. जीवन बुवा साला मग कसा पण असू दे, माझा स्वाभिमानी, उद्याची वारी म्हटला करणार नाही. पण आमचे लाचार आहेत ना, लाचार, ह्यांना येईल कधीतरी, ह्यांना खड्डा चांगला येईल कधीतरी. आम्ही शक्तीवाले बरोबर, माझ्यावर वेळ आली म्हणून नाही, मी एकटा लढेन, मी बरोबर आहे ना, सगळ्यांना मी काय कोण द्यायचं ते देईन. पण शक्तीवाले तुम्ही एकत्र राहा, कारण तुरेवाली तशी पोरं आहेत, मंडळी तशी आहेत. अजून पण माझं मी आवर्जून सांगतो या गोष्टीचा विचार बारकाईने करा. थोडक्यात सांगितलंय फक्त. आवरला झाला प्रश्न बघ घ्या, चला लाव तिथं वरती खाली, एकच 5 मिनिटात संपवतो. प्रश्न हा ध्यानी धरा शाहिरा, अहो तुम्ही खास वाढोगं, उत्तर द्यावं नाही तर तुम्हाला हसतील लोक. या रंगभूमीवर सभाषणाचे तुम्हा उचलाया लागतील जोडे. त्या बाळाचे नाव सांगून तुम्ही सोडवा कोडे. हा सवाल घ्या, मजला जवाब द्या. हा सवाल घ्या, ओ मजला जवाब द्या. सवाल घ्या, मजला जवाब द्या. हा सवाल घ्या, ओ मजला जवाब द्या. सवाल घ्या, मजला जवाब द्या. हा सवाल घ्या, मजला जवाब द्या. हा सवाल घ्या, मजला जवाब द्या. मैत्रीच्या दुनियेतील दिलदार दमदार मित्र 15 गावातील त्रिकुट मदनजी चांदेव, रोहित उपेकर आणि रुपेश शिंदे यांच्याकडून शायरांना 251 रुपयांचं पारितोषिक. मी बोलेन दुसऱ्या बारेमध्ये वेळ मिळाला तर, मला खूप बोलायचं होतं पण तेवढा वेळ नाही मित्रांनो. बुवाना सुद्धा मिळाला पाहिजे. पहिली फेरी संपवतो. येतो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों.